बोला. मंगल कल्याया स्वामी, मी राहणार जंगमवस्ती. आम्हाला असंच जागेचं सगळं तकलीफ करून ठेवलेत आम्हाला. आम्ही व्याज भरून मी 10,000 रुपये यांना भरत फुलो कोर्टाला आम्हाला, पण आम्हाला जागेचा निकाल लागे ना. पण नाही जर आमच्या जागेचा काय निकाल झाला तर आम्ही आत्महत्या करणार हे नक्कीच. आम्ही एवढं आम्हाला हे झालंय बघा जागेचं. खरंच सांगते, तुम्ही मीडिया असू दे किंवा कोण पोलीस अधिकारी असू दे, कोणी असू दे, आमचा जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे. आम्हाला एवढंच माझी विनंती आहे मीडियाला, पोलीस अधिकाऱ्यांना एवढंच सांगते मी. आमचा जागा आम्हाला हक्काचं आहे. आम्हाला कोण याच्यात येऊ शकणार नाही, आम्ही येऊ पण देणार नाही त्यांना. 25 वर्षाला आम्ही टॅक्स आहे, आमचं लाईट बिल आहे, सगळं रेशन कार्ड आहे आमचं. आम्ही येताना त्यावेळी कोणीच नव्हतं आम्हाला. पाणी आम्ही कसं काय काय केलं आम्हालाच माहिती आहे. 25 वर्षापासून आम्ही. मग आता जागेचं ते सोनं झाल्यासारखं झालं, त्यांच्या डोळ्यावर आलेलं आहे. त्यावेळेस 8 रान होतं, कोण आलेत का? कोणीच नाही. 8 रानात यायचं होतं, त्यांनी चिखलात. त्यावेळेस ते जागा पाहिजे म्हणून आता यायला लागले त्यांनी सोनं झाल्यावर. हा, मग ते लोखंड होतं त्यावेळेस यायचं होतं, त्यांनी सोनं झाल्यावर यायला लागले. नमस्कार, मी दयानंद दानय्या स्वामी, राहणार कुंभारी. तर आमचा मुद्दा असा आहे की नेमकं ज्या वेळेला 20 वर्ष झाले, आम्ही या वर्षात 20 वर्ष जागेवर आहे. तर 20 वर्षाच्या अगोदर आमचं नाव नोंदणी असून तलाठीनं हे काम जे केलेलं आहे त्या तलाठीला बडतर्फी शिक्षा तर व्हावी, नाहीतर नोकरी तरी जावी, ही माझी इच्छा आहे. कारण की असं तलाठी जर सगळीकडे करत गेला तर सगळ्यांच्या आता आमच्या गरीब लोकांच्या वस्ती सगळं उद्ध्वस्त होण्यात हरकत नाही असं म्हणायचं आहे. म्हणजे ह्याच्या बडे लोकांचं घर चाललेलं आहे, गरीबावर पोट देण्यात अर्थ आहे. त्याला काही नाही, गरीबांच्या पोटावर लाट ठेवायचं आणि पुढे जायचं हेच चालू आहे. म्हणून म्हणतो की सगळ्यांनी आम्ही एकत्र झालेलं आहे. या एकत्र एकीमुळे आमचं जागा आम्हाला मिळावं ह्यासाठी आम्ही लढत आहे. एवढंच मी बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद. मी गोडया शेखरे स्वामी, राहणार जंगमवस्ती, दक्षिण सोलापूर, कुंभारे. यातून मी आता आपल्या जागा खरेदी करून 1989 आमच्या समाजाच्या लोकांनी खरेदी करून दिलेले आम्हाला प्लॉट पाडून ठेवलेले होते. ते 2003 पासून आम्ही तिथं रहिवासी आहे. ते 2003ला ग्रामपंचायत याच्यामध्ये 188 प्लॉटचं आमच्या यांनी नोंद झालेलं आहेत. नोंद झाल्यापासून आम्ही आतापर्यंत मी टॅक्स आणि भरत आलो आणि उतारा बी 188चा उतारा सर्व दिलेले आहेत. त्या उतारामध्ये सुद्धा 188 आत्तापर्यंत 2025पर्यंत सुद्धा टॅक्स क्लिअर आहेत. आणि जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून आम्ही तिथं रहिवासी आहे. आणि शासनाकडनं कामं भरपूर झालेले आहेत. लाईट आणि नळाचं आणि रोड ते सर्व सोयीस्कर झालेलं आहेत. रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि ड्रेनेज लाईन पूर्ण झालेलं आहेत. आणि दुसरी गोष्ट जे आमदारचं, खासदारचं आणि वार्डाचा विकास, मतदान कम से कम 4 ते 5 वेळा इलेक्शन केलेलं आहे तिथं. सध्या आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा 5 जणांचा सदस्य आम्ही निवडून दिलेला आहेत. मग आता हे जागेचा विषय कारण का असं मला, मी 2015मध्ये मी इथं वार्ड मेंबर होतो. त्या टायमाला सुद्धा तलाठीला मी निवेदन दिलं होतं की हे खरेदी धरू नको बाबा, खरेदी कोण बी आला तर बी पकडू नको म्हणून आम्ही सांगितलेलं होतं. तरी बी त्यांनी काय केलं, ते खरेदी नोंद करून त्यांच्या नावावर उतारा दिला आहे. ते उतारा दिल्यापासून आमच्या वस्तीत ते उतारा बाहेर पडल्यावर तेव्हापासून कोर्टाला आम्ही दावा दाखला केलेला आहे. दावा दाखला केल्यापासून आता 5 ते 6 वर्ष झाला कोर्टाला आम्ही कम से कम एका घराला 3-3 हजार रुपये घेऊन खर्च करून कार्ड दावा दाखला केलेला आहेत. तरी बी आमच्या बाजूने बी कोर्ट मजबूत आहेत. तरी त्या गोष्टीनं बी सुद्धा आमच्या ग्रामपंचायती ढेपे साहेबाला वरच्यावर हे तुमच्या सर्वांचा रद्द होऊन आमचं नाव नोंद करावे असं त्यांना विनंती करून कळकळीनं त्यांनी सांगू लागले. तर ते आमचा 188चं संसाराचा उद्ध्वस्त करून नये ग्रामसेवकाने. हे एकच विनंती आहे की त्याला एक गुन्हाचा बी वर्ण दबाव आला तर बी त्यांनी धरू नये, त्यांचे रद्द करावं. आमचं नाव कायम उतारा हे आता पुढं बी उतारा द्यायलाच पाहिजे. ते मालकी उताराच द्यायला पाहिजे, भोगवटदार उतारा म्हणून देऊ नका. हे आमचं विनंती, कळकळी विनंती सांगतो ढेपे साहेबाला. नमस्कार, माझे नाव पुष्पा स्वामी. इथे यायचे कारण म्हणजे आम्हाला गरीब लोकांना होटगी मुत्तेने आम्हाला 1991 मध्ये जागा घेऊन दिलेला आहे. तरी ते आम्ही तिथे राहतो, कंपल्सरी राहतो. तरी मध्यस्थी दुसरे येऊन आम्हाला आमची जागा आहे म्हणून, शेती आहे म्हणून त्यांनी सांगत आहे, पण शेती नाही. ज्या टायमाला आम्हाला दिलेलं आहे तेव्हापासून आम्ही रहिवासी आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आधार कार्ड आहे, रेशन
कार्ड आहे, लाईट बिल आहे, सगळं काही आम्हाला दिलेलं आहे. तरी सुद्धा हे लढत आहेत, ते आम्हाला पसंत नाही. आमची जागा हक्काची आम्हाला मिळायलाच पाहिजे. आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन आम्ही जागा मिळवून घेणार. शिवानंद गुलिंग हिरेमठ राहणार जंगमवस्ती रोड सोलापूर. हे जे जंगमवस्तीचं 1989 मध्ये खरेदी झालेलं आहे. त्यानंतर सपरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळ्या प्लॉटचं रचना केलेलं आहे. त्यानंतर 5 लोकांना मेंबरांना सोपवलेले होते की ह्या प्लॉटचा विक्री तुम्ही आपल्या जंगम जे गरीब लोक आहेत त्यांना देण्यासाठी तुम्ही हे करून घ्या म्हणून. त्यानंतर आपण 2019 पर्यंत इथं ग्रामपंचायतीमध्ये नोंद वगैरे सगळं आहे आणि टॅक्स पण आपण भरत आहेत. तरीसुद्धा ते 2019 मध्ये तलाठी काय केले ते दुसऱ्यांच्या नावावर खरेदी नोंद धरल्यात त्यांनी. त्यामुळं आता आपण इथं ग्रामपंचायतीमध्ये यायचं कारण असं आहे की जंगमवस्तीचे जे काय प्लॉट आहेत ते त्यांचा नोंद आपण ह्यांनी धरू नये, त्यासाठी आपण इथं आलेलं आहे. जंगम समाज वस्ती गृहनिर्माण संस्था ज्या 2003 ते 2004 पासून अस्तित्वात असलेली वस्ती आहे. 188 कुटुंब राहत आहेत. ते 700 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. तरी जी झालेली खरेदी आहे 2019 जी झालेली खरेदी आहे ते तलाठीने चुकीच्या प्रमाणे नोंद करून घेतलेली आहे. तर ग्रामपंचायतमध्ये यांनी नोंद न आमच्या सर्वांचे 188 कुटुंबाची आज जी दिलेली हरकत व आज जी झालेली मिटिंग आहे ग्रामपंचायतांना आम्ही दिलेलं आहे. तर 188 कुटुंबाचं आज मागणी आहे की असे की 188 कुटुंबात लागणारे 750 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. तर ह्या वस्तीतल्या कुटुंबांना बेघर करण्याचे काम आज जी झालेले समोरच्याने जे खरेदी झाले ह्या ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी खरेदी न घेण्यास आम्ही आज हरकत प्रमाण समस्त जंगम समाज वस्तीने इथे दिलेलं आहे. सर्वांतर्फे आज निवेदन दिलेलं आहे. तर समस्त जंगम समाज वस्तीमध्ये 700 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. तर सर्वांना बेघर करण्याचे काम आज ते लोक करत आहेत. तर या लोकांना घर व स्वतःच्या हक्काचं घर निर्माण करून द्यायचं काम आज सरकारचं आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे समस्त जंगम समाज वस्तीच्याला पाठिंबा द्या व जी झालेली खरेदी आहे व झालेली जी नोंद तसेच तलाठीने जे नोंद घेतलेली आहे ती नोंदसुद्धा रद्द करण्यात यावे. व ग्रामपंचायतांना आज आम्ही दिलेल्या हरकत दिलेलं आहे. 188 कुटुंब राहत आहेत व 700 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. रोड मंजूर आहेत ग्रामपंचायतकडून आणि घरकुल मंजूर झालेले आहेत. आज जवळजवळ 60 घरकुल मंजूर आहेत व जिल्हा परिषदकडून रोड CC रोड आहेत. ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे. एवढं असूनसुद्धा तलाट्याने नोंद घेतलेली आहे. ग्रामपंचायतीने नोंद न घ्यावे म्हणून हरकत आम्ही दाखल केलेलं आहे. आज या ठिकाणी जंगम समाजाचे किती कुटुंब या ठिकाणी ग्रामपंचायत समोर बसलेले? 188 कुटुंब व जवळजवळ 700 लोक आज उपस्थित होते. लहान लेकरांपासून ते वयस्कर. आज त्या सर्वांच्या समस्या आहे की कुटुंब राहायला जर आपल्याला आसरा नसेल तर काय करणार त्या लोकांना. सरकारनं असा तमाम जनतेना निवेदन करतो की ही झालेले जे ग्रामसेवक आलेले आहेत ते आम्ही हरकत देत आहे सर्वांतर्फे. शिवानंद गुलिंग हिरेमठ राहणार जंगमवस्ती रोड सोलापूर. हे जे जंगमवस्तीचं 1989 मध्ये खरेदी झालेलं आहे. त्यानंतर सपरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळ्या प्लॉटचं रचना केलेलं आहे. त्यानंतर 5 लोकांना मेंबरांना सोपवलेले होते की ह्या प्लॉटचा विक्री तुम्ही आपल्या जंगम जे गरीब लोक आहेत त्यांना देण्यासाठी तुम्ही हे करून घ्या म्हणून. त्यानंतर आपण 2019 पर्यंत इथं ग्रामपंचायतीमध्ये नोंद वगैरे सगळं आहे आणि टॅक्स पण आपण भरत आहेत. तरीसुद्धा ते 2019 मध्ये तलाठी काय केले ते दुसऱ्यांच्या नावावर खरेदी नोंद धरल्यात त्यांनी. त्यामुळं आता आपण इथं ग्रामपंचायतीमध्ये यायचं कारण असं आहे की जंगमवस्तीचे जे काय प्लॉट आहेत ते त्यांचा नोंद आपण ह्यांनी धरू नये, त्यासाठी आपण इथं आलेलं आहे. माझं नाव राजशेखर भीमशंकर कोरे, विद्यमान उपसरपंच. आज आमची मासिक बैठक होती. सकाळपासूनच कुंभारे 2004 पासून अस्तित्वात असलेले जंगमवस्तीतील सर्व लोक, मुलं, महिला येऊन आमच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा आणला होता. सदर वस्तीबाबत कोर्टामध्ये वाद दाखल आहे. पण ज्यांनी 2019 मध्ये खरेदी घेतलेली आहे, खरेदीप्रमाणे नोंद व्हावी म्हणून अर्ज दिलेला होता. त्या अर्जाच्या विरोधात वस्तीमध्ये 2004 पासून राहत असलेल्या लोकांनी येऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा आणलेला होता. आम्ही 2004 पासून तेथे वास्तव्यास आहे. 2004 साली तत्कालीन असलेल्या मालकाने
संमतीने त्याच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या नावाची 8 नोंद झालेल्या होत्या. त्या नोंदी आता कमी करून नव्याने खरेदी घेतलेल्या मालकाच्या नावाची नोंद व्हावी म्हणून अर्ज आलेला होता. त्या अर्जाला तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांनी देखील आमचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत. आम्ही 2004 पासून गोरगरीब हातावर उपजीविका असणारे लोकांची वस्ती आहे. आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला रस्त्यावर आणू नका असा आक्रोश आमच्या ग्रामपंचायतीवर आलेला होता. ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये उपस्थित असलेले 17 मेंबरपैकी 12 मेंबरने एकमताने सदर लोकांना रस्त्यावर आणू नये व त्यांचं कोर्टाचे अंतिम निकाल होईपर्यंत कोणत्याही दप्तरात तब्दील करू नये, जैसे थे ठेवावे असे एकमताने ठराव झालेला आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. लोकांना तसं वचन देखील दिलेलं आहे की बाबा तुमच्यासोबत ग्रामपंचायत आहे आणि ज्यावेळी तुमच्या कोर्टाचा निर्णय जे येईल ते कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 2 जण वागावे असं समजूत काढून त्यांना पाठवून दिलेलं आहे. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.